नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। दुबईहून भारतात सोने आणणे नेहमीच चर्चेचा विषय असतो। नुकतेच कन्नड अभिनेत्री राण्या राव हिला बंगळुरू विमानतळावर 14.8 किलो सोन्यासह अटक केल्यानंतर पुन्हा एकदा दुबई आणि सोने चर्चेत आले आहे। या घटनेमुळे दुबईत सोने स्वस्त का आहे आणि भारतात किती सोने आणता येते या प्रश्नांना पुन्हा तोंड फुटले आहे। तसेच दुबईत सोन्याच्या किमती भारतातल्या किमतींपेक्षा नेहमीच कमी असतात। याचे मुख्य कारण म्हणजे आयात शुल्क आणि कर धोरणांमधील फरक। दुबईमध्ये सराफा आणि दागिन्यांवर 0 व्हॅट आहे, तर भारतात सोन्यावर 3% जीएसटी आकारला जातो। तसेच दुबईतील ज्वेलरी स्टोअर्स मध्ये उत्पादन खर्चही कमी असतो, त्यामुळे 24 कॅरेट सोने भारतातल्या तुलनेत 5% ते 7% स्वस्त असते। भारतात किती सोने आणता येते, तर पुरुष प्रवासी 20 ग्रॅम 50,000 रुपये किंमत पर्यंत सोने कस्टम ड्युटी शिवाय आणू शकता। महिला प्रवासी 40 ग्रॅम 1 लाख रुपये किंमत पर्यंत सोने कस्टम ड्युटी शिवाय आणू शकतात। 15 वर्षांखालील मुले 40 ग्रॅम पर्यंत सोन्याचे दागिने सीमा शुल्काशिवाय आणू शकतात। 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ दुबईत राहून आलेले प्रवासी 1 किलो पर्यंत सोने कस्टम ड्युटी भरून आणू शकतात। तर पाहूयात कस्टम ड्युटीचे नियम काय आहेत। दुबईहून आणलेल्या सोन्याने मर्यादा ओलांडल्यास सोन्याच्या मूल्याच्या 3 ते 10% कस्टम ड्युटी भरावी लागते। तसेच खरेदी केलेल्या सोन्याचे बिल कस्टम अधिकाऱ्यांना दाखवणे आवश्यक आहे। राण्या राव एमिरेट्सच्या विमानाने दुबईहून बंगळुरूला आली होती। तिच्या कपड्यांमध्ये लपून आणलेले 12.56 कोटी रुपयांचे सोने DRI ने जप्त केले। तिच्या सततच्या आंतरराष्ट्रीय प्रवासांमुळे DRI तिच्यावर लक्ष ठेवून होते। दुबईत सोने स्वस्त असले तरी भारतात आणताना कस्टम ड्युटीचे नियम पाळणे आवश्यक आहे। नियमांचे उल्लंघन केल्यास जप्ती आणि कारवाईला सामोरे जावे लागू शकते। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।